नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मटर पोहा. मटर पोहा बनवण्याकरता सुरुवातीला आपल्याला पोहे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मसाल्याच्या डब्यातील चम्मचने अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर बारीक कापलेला कांदा आणि मिरची घातलेली आहे. त्याचबरोबर 5 ते 7 कढीपत्त्याची पाने, थोडेसे शेंगदाणे आणि अर्धी वाटी मटर घातलेले आहेत. सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. काही सेकंद शिजवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अर्धा टमाटर बारीक कापून घातलेला आहे. टमाटरसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे. पाऊण चम्मच हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे. सर्व जिन्नस कमी गॅसवरती शिजवायचे आहेत. आता आपल्याला भिजवलेले पोहे घालायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत. कढईवरती झाकण ठेवून 1 मिनिट कमी गॅसवरती शिजवायचं आहे. झाकण काढायचं आहे. 1 ते 1.5 चम्मच साखर घालायची आहे. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले मटर पोहे तयार झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे. आता आपण मटर पोहा प्लेटमध्ये सर्व्ह करूयात. तर ही मटर पोहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.